माझा आवाज जनतेचा. हे बघा एवढं रात्रीच्या इथे ऍक्सिडेंट झालं. ऍक्सिडेंट कशामुळे झालाय तर या ढिगामुळे. हा ढिग कुठे बघा, इकडे बघा. या ढिगामुळे ऍक्सिडेंट झाला. ढिगामुळे ना बघू शकता आपण या ठिकाणी आता अँब्युलन्स आले. ऍक्सिडेंट झालाय. आता किती मला वाटतं रात्रीचे 2:30 वाजले. खरे तर ह्या लोकांनी इथे ज्या ठिकाणी जे ढिगार लावलं नाही काय म्हणतात त्याला खडीचे, त्यामुळे काय आले लोकांना जे प्रवासी त्यांना दिसत नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय इकडून बसा इकडून पुढं. हे बघा गाडीची अवस्था बघा. गाडीची अवस्था बघा कशी झाली. इकडे बघा गाडी बघा. हा सगळा हा हे बघा हे सगळा शासनाचा कारभार भोंगळ कारभार आहे. हे सगळं नाही का सगळे म्हणजे आता चलो कशामुळे झाला ते गाडी मेरे तो पत्थरला टक्कर मारल्या त्याच्यानंतर गाडी तिथून पडलं माझ्या कुणी प्रशासन कार्यक्रम नाही. कुणी प्रशासन पोलीस वगैरे नाही का इथं कुणी? इथे पोलीस आहे ना. कुठे पोलीस कुठे काय करणार इथे ढिगार आपण इथं काय गरज नाही ढिगार लावायची. इथं काही गरज नाही ढिगार लावायची. रस्ता चालू आहे already. तुम्हाला दादा ढिगार दिसला नाही का? ढिगारा दिसलं ना एकदम जवळ आल्यानंतर ढिगारा दिसतो. हा बघा हा ढिगारा बघा किती मोठा ढिगारा आहे. हे बघा ढिगारा बघा तुम्ही. आता रात्रीची वेळ आहे. इथं सगळं प्रवास करतात. आता किती मोठी दुर्घटना घडली बघा. इथे जीवितहानी होता होता वाचली. ही गाडी बघा तुम्ही. आता ही गाडी बघा. इथं अवस्था बघा काय झाली बघा. ही गाडीची अवस्था बघा. याला जबाबदार कोण आहे? हा बोला. अजून कोण आहे तुमचं? किती जण होते तू? 5 जण होता. रात्री जेव्हा मोठा ढिगार लावला मारायला बोले कोणी लागले का? रस्त्यात ढिगार मारा लोकांना दिसत नाही रात्री. पुढे तुम्हाला लागले का? कोण कोण जाऊन काय विषय नाही. जाऊन द्या. दादा गाडीचा काय विषय नाही दादा. ऐका ना इकडे बघ जरा माहिती. दादा जाऊन द्या. काय विषय नाही गाडीचं. काय नाही गाडी जाऊन द्या तुम्ही. दादा काय इथे म्हणजे काय सुद्धा काय केली पाहिजे प्रश्न नाही. गाड़ी सीधा आया और से पत्थर पे लगा. गाड़ी जैसे पिक्चर में ऐसा शूटिंग होता नहीं कि वैसा आया. 3 पलट खा के मेरे गाड़ी को आकर ठोका. इथे तर मैं गाडी सोलो बघा. नहीं था गाड़ी में. ही गाडी बघा कशी झाली हे बघा. आणि कशामुळे तर या ढिगामुळे बघा. इकडे बघा. इथे काही प्रश्न नाही. काही वचक नाही. या रात्रभर इथे ढिगार चालू आहे. आता कसं करायला सांगा मला. इथे एवढी मोठी हानी झाली. ही गाडी बघा. ही गाडी बघा. इकडे बघा. बोल ना थोडं. मी फक्त फाटून देते. बोल बोल. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण या ठिकाणी उभे आयलनगर कल्याण मार्गावर. आता त्या ठिकाणी हा जो माती ढिगारा टाकला ना इथे, त्या ढिगाऱ्यावर गाडी गेली आहे. ढिगाऱ्यावरून गाडी पलटे खात खात इकडे आलेली आहे. तर अशा प्रकारे जर रस्त्यावर ढिगारा टाकायची गरज नाही. या ढिगाऱ्यामुळे ना खूप ऍक्सिडेंट होतात. आणि जे ढिगारा टाकले ते कसे टाकले. रात्रीच्या गाड्यांना काही गाड्या स्पीड मध्ये असतात. गाडीवाल्यांना काही ढिगारे वगैरे दिसत नाही. तर हे ढिगारे बाजूला करून घ्यायची गरज आहे. रस्त्यावर ढिगारे टाकायची गरज नाही. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तिकडे दाखवते. अशा प्रकारे खतरनाक झाली बघ. गाडी बघ ना इकडे बघ. गाडी बघ. अहो सगळं गाडीचे बघा. गाडी बघा.
उजेडला ना उजेडला. हे बघा गाडी बघा आता पूर्ण गाडी पलटी झाली अक्षरशः. हे बघा गाडी खाली इकडे बघा खाली बघा इकडे बघा तुम्ही पूर्ण गाडी चिमलेली आहे खाली. हे प्रवासाची जीवनहानी चालू आहे सरकारची, काही लक्ष नाही सरकारचं. त्याच्यावरती सर्वांनी काहीतरी उपाय केला, योजना केली पाहिजे अक्षरशः. तुमचं काय म्हणणे स्थानिक आहे तुम्ही इथले, बोला. हे कसं वाकडं ताकडं झाले असा विषय झालाय, हे काय करायचं आहे तर? अवघड आहे अवघड. हा? दादा तुमचं काय म्हणणे याच्यावरती दादा? काय